शेखर सरांची परवानगी घेतली. पण मी अजून एक आज भावनिक विषय या ठिकाणी जाहीरपणानं सांगणार आहे. राजकारणामध्ये मोहन शेठ सगळ्या गोष्टी होत असतात, त्याचं श्रेय खरं तर मी तुम्हाला देतो की आज भास्कर जाधव साहेब आणि मी एकामेकाच्या बाजूला बसलेला असताना मी जेव्हा भास्कर जाधव साहेबांना सांगितलं की साहेब मला पुढे कार्यक्रमाला जायचं आहे, ठीक आहे पक्ष कुठचाही असू दे, पण कोकणातल्या लोकप्रतिनिधीच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये किती माणुसकी असते याचं ज्वलंत उदाहरण आज मला भास्कर जाधव साहेबांनी इथं दाखवलं. त्यांनी मला असं सांगितलं की तू कार्यक्रमाला जाणार आहेस, लवकर जा, परंतु ह्याच्या पुढं हेलिकॉप्टरनं आणि विमानानं फिरत असताना पूर्ण काळजी घेऊन त्या विमानातनं आणि हेलिकॉप्टरमधनं फिर, हे सांगणारा दिलदार विरोधक देखील आमच्या जिल्ह्यामध्ये आहे. त्याचं मानसिक समाधान जाधवसाहेब माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आणि म्हणून मगाशी बसल्यापासून माझे पत्रकार बांधव सगळ्या अँगलनं आमच्या दोघांचे फोटो काढत होते, उजव्या बाजूनं डाव्या बाजूनं. म्हणून तुमच्यासाठी मी खरं हे सांगितलं की कोकणातल्या लोकप्रतिनिधीची मानसिकता ही विकासाची मानसिकता आहे, एकामेकाला जपण्याची मानसिकता आहे. आणि याचं उदाहरण आज या व्यासपीठावर मोहन शेठ तुमच्यामुळं आम्हाला सगळ्यांना पाहता आलं, त्याबद्दल मोहन शेठ तुम्हाला देखील धन्यवाद देतो. आणि मोहन शेठ आणि सगळी मंडळी जेव्हा मला भेटायला आली, साहेब कुजबूज अशी होती की आपण सगळे व्यासपीठावर येणार आहोत. मोहन शेट्टी सांगितलं की गुढीपाडव्याच्या दिवशी मला उद्घाटन करायचं आहे, पण त्यांची अडचण मी एका मिनिटात संपवून टाकली. उमेश शेठ टाकली की नाही, मी स्पष्ट सांगितलं की मी उद्घाटनाला येत असताना तुमच्या मनामध्ये जर काही भास्कर जाधव साहेब येतील की नाही, शेखर सर येतील की नाही, माझ्याबरोबर ते सगळे उद्घाटनाला असले पाहिजेत, अशा पद्धतीची भूमिका उमेश शेठ मी तुम्हाला सांगितली. हा आपला कोकणाचा राजकीय संस्कार आहे असं मी मानतो. आणि पुन्हा एकदा एखाद्या चांगल्या कामासाठी आम्ही सगळे पक्षाचे लोक एकत्र येतो, सगळे त्या सिस्टीमला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतो. हे पुन्हा एकदा महाराष्ट्रातलं उदाहरण आम्ही कोकणात आणि विशेषतः चिपळूणमध्ये घालून दिलं. आणि ते घालण्यासाठी सगळेच लोकप्रतिनिधी या व्यासपीठावर उपस्थित राहिले, त्याबद्दल मी मनापासून त्यांना देखील धन्यवाद देतो. मोहन शेठ या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो, पण निवडणूक आल्यानंतर निवडणुकीसाठी जर काही कर्ज लागलं नाही, ठेवी मी काय सांगितलं, ठेवी मी वैयक्तिक म्हणूनच खुलासा केला, ठेवी मी वैयक्तिक देणार नाही. मी माझ्या डिपार्टमेंटच्या अंडर जे उद्योजक आहेत त्यांना मी विनंती करणार आहे. जळगावकर साहेब देखील गालात असत आहेत, तिकडे राजापूर अर्बनचे देखील गालात असत आहेत. त्याच्यामुळे तुमच्याकडे एक क्रायटेरिया असा आहे की पुढाऱ्यांना कर्ज मागितलं की द्यायचं नाही, पण पुढारी जर राजकारण म्हणून वेगळं काम करत असेल आणि व्यावसायिक म्हणून वेगळं काम करत असेल तर त्याला देखील कर्ज देण्याची भूमिका भविष्यामध्ये तुम्ही घेतल्या पाहिजेत. याचं कारण असं आहे कारण पुढारी आहे म्हणजे तो कर्ज ठकवणारच आहे असं जर बँकांना काय वाटत असेल ते फार चुकीचं आहे. मी असेल, जाधव साहेब असतील, शेखर निकम सर असतील, आमचे देखील वेगवेगळे व्यवसाय आहेत. आणि म्हणून जर तुम्ही बँकावाले जे क्रायटेरिया लावता की एखाद्यानं लोकप्रतिनिधीनं कर्ज मागितलं की ऑलरेडी फुलीच, तर तसं काय करू नका. पुढच्या विधानसभेला मी तुमचा अनुभव घेतो. म्हणजे मी जर सांगितलं मी सांगितलं आज व्यासपीठ असं आहे की तुम्ही देताच आहेत, पण अनेक बँका व्यासपीठावर आहेत हो. लेखी बोले सुने लागे असं त्याचा अर्थ आहे. तर तुम्ही वैयक्तिक घेऊ नका, पण आजचा हा कार्यक्रम नजर लागण्यासारखा कार्यक्रम आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाला तुम्ही मला बोलवलं, माझा मान सन्मान केला, त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो. पुढच्या कार्यक्रमाला जायचे असल्यामुळं सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करून आपल्या सगळ्यांची परवानगी मागतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.